नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण केळीच्या बागाच्या प्लॉटवर आलेलो आहे। तर शेतकरी मित्रांनो पाहू शकता अशा केळी बागाचं म्हणजे आता रोपचा प्लॉट आहे। तर शेतकरी मित्रांनो चला बघा इकडे या। अनेक जे शेतकरी केळी लागवड करण्याचा विचार करत असतात, केळी लागवड करत असता किंवा रोप लागवड करत असता, तर त्या शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असतो। तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, जर केळी पिकामध्ये मंदी आली तर केळी ही परवडते का। तर शेतकरी मित्रांनो हा जो पूर्ण प्लॉट पाहताय तुम्ही, हा चांगल्या प्रकारच्या आपल्याला फण्या इथं पडलेला पाहायला आहे, एक्सपोर्ट क्वालिटीचा माल आहे। पण शेतकरी मित्रांनो हा माल एक्सपोर्ट का झाला नाही, मंदी आलेली आहे। सध्या 1000 रुपयापेक्षाही दर कमी चालू आहे। त्याच्यामुळे मंदी आल्यामुळे हा जो माल आहे व्यापाऱ्यांना एक्सपोर्ट करायला सुद्धा परवडत नाही। त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत की हे 2800 खोड जे लागवड केलेलं होतं त्याला खर्च किती आला होता, त्याच्यानंतर आणि मंदी आल्यानंतर किती रेट पडत असता आणि शेतकऱ्याला नफा होऊ शकतो की तोटा होऊ शकतो। चला कागद इकडे या। शेतकरी मित्रांनो पाहू शकता तुम्ही माल वगैरे पाहिली, शायनी वगैरे पाहिली, तर एकदम छान अशा पद्धतीने आपली माल म्हणजे एक्सपोर्ट करायला माल आहे आणि एक्सपोर्ट होणार होता, पण मंदी आली त्याच्यामुळे हा माल एक्सपोर्ट झालेला नाहीये। तर शेतकरी मित्रांनो काय असतं, मंदी आल्यामुळे अनेक अडचणी या व्यापाऱ्याला येत असतात आणि जो शेतकऱ्याने हा माल लागवड केलेला असतो किंवा रोप लागवड केलेलं असतं आणि ते माल काढण्याच्या वेळेस जेव्हा येत असतो तेव्हा शेतकऱ्याला खूप अशी प्रकारची हॅरेसमेंट होत असते। आणि शेतकरी मित्रांनो हे जे आपले स्थायी व्यापारी असतात, हे व्यापारी जेव्हा माल घेत असतात तेव्हा खूप आडून पाहत असतात आणि शेतकऱ्यांना त्यामुळे नुकसान हे आपल्याला पाहायला मिळत असतं। तर शेतकरी मित्रांनो हे जे बाचं नियोजन केलं आहे, तर शेतकरी मित्रांनो हे बेड वगैरे करून त्याच्यानंतर एक सिंगल लॅटर टाकलेली आहे आणि हे रोप लागवड केलेलं होतं। तर शेतकरी मित्रांनो रोप लागवड केलेलं होतं, व्यवस्थित नियोजन आहे, एक्सपर्ट क्वालिटीचा माल झालेला आहे। पण शेतकरी मित्रांनो आता इथं खर्च किती आलेला आहे, तर जेव्हा आपण रोप लागवड केलं होतं, रोप आणलेलं होतं, तेव्हा 50,000 रुपयाचं रोपच आपल्याला हे बसलेलं होतं। 2800 खोड लागवड केलेलं होतं। लागवड केल्यानंतर जो आपलं पावडरिंगचा खर्च असतो किंवा वॉटर सोल्युबलचा खर्च असतो, तो आपण 1,00,000 रुपयाचा या प्लॉटला पूर्ण असा खर्च हा झालेला आहे। आणि शेतकरी मित्रांनो काय असतं, आता लागवडीपासून ते काढणीपर्यंत रोपाला खूप खर्च लागत असतो। आपल्याला काही गोष्टी या बागामध्ये गवत होतं तर इथं तणनाशक वापरत नाही, त्यासाठी आपल्याला निंदून घ्यावं, मजुरी लागत असते आणि बागकामासाठी माणसांची आता हे पील वगैरे असतात हे कापण्यासाठी, अशा अनेक प्रकारच्या गोष्टींसाठी आपल्याला माणसांची इथं उपलब्धता लागत असते। तर तुम्ही काढणीपर्यंतचा पूर्ण खर्च धरला तर तुम्हाला 1,50,000 रुपये तो खर्च आलेला आहे इथं या बागाला। तर शेतकरी मित्रांनो असा पावडरीचा खर्च 1,00,000 रुपये, 1,50,000 रुपये मजुरी वगैरे सगळं नियोजन त्याचं जे झालेलं आहे ते 1,50,000, 2,50,000 रुपये त्याला पूर्ण असं खर्च आलेला आहे पूर्ण बागेला। आणि शेतकरी मित्रांनो आज जे भाव पडलेले आहे, अनेक शेतकरी जेव्हा हायेस्ट भाव 2,000 25,000 भाव असतात ते भाव पाहून केळी लागवड करण्याचा विचार करत असतात। पण शेतकरी मित्रांनो काय असतं, आपण ते म्हणजे जे आपण एक वेळेचा भाव असतो त्याला बळी पडू नका। जेव्हा मंदी येत असते, मंदी आल्यानंतर व्यापारी हा तोडायला येत नाही, त्याच्या रावण्या कराव्या लागत असतात आणि हा माल खूप पडून मागत असता। तर शेतकरी मित्रांनो केळी जर तुम्ही लागवड करण्याचा विचार करत असाल तर व्यवस्थित नियोजन करूनच आणि आपला म्हणजे बजेट असेल तर केळी चांगल्या पद्धतीने नियोजन करून लागवड करा। आणि तुम्हाला वाटलं की आपण एक्सपर्ट क्वालिटीचा माल काढला की आपल्या केळीला हा दुबई, इराण वगैरे एक्सपोर्ट होईल आणि चांगल्या प्रकारे हा भाव मिळेल, अशातलं नसतं। जर तुम्ही एक्सपर्ट क्वालिटीचा, आता हा एक्सपर्ट क्वालिटीचाच माल आहे, पण मंदी आल्यामुळे याला जो साधा भाव असतो तो 1,000 रुपये, 900 रुपये ह्या रुपये दराने व्यापारी हा मागत असतो। तेव्हा शेतकऱ्याला खोड लावावं की रोप लावावं, रोपाला खर्च खूप असतो, खोडाला एवढा खर्च नसतो, असं शेतकऱ्यांना वाटत असतं। मंदी आल्यामुळे शेतकरी विचार करत असतो। तर शेतकरी मित्रांनो या गोष्टींचं तुम्ही योग्य नियोजन करा। मंदीच्या भरोशा मंदीमध्ये कशा पद्धतीने केली जात असते आज आपण सांगण्याचा प्रयत्न केला आहे। तुम्ही मंदी 1-2 वेळेचा मंदीचा अनुभव घेतला, अनेक शेतकरी हे खोड का लागवड करत असतात कंटिन्युअली। शेतकरी मित्रांनो त्यांना काय असतं, एक्सपर्टला जो आपला माल एक्सपोर्ट माल होत असतो, तर शेतकरी मित्रांनो एक्सपोर्ट माल झाल्यानंतर आपल्याला जेवढं वजन पाहिजे असतं तेवढं वजनाचं मिळत नाही। जेव्हा आपला माल हा
कॅरेटने भरला जात असतो तेव्हा आपल्याला वजनाचे पैसे होत असतात. आता हा माल एक्सपोर्ट होईल या कंडिशनने आपण काढलेला होता. 8-8, 9-9 फण्या ठेवलेला होता. जर आपल्याला माहिती होतं की माहित झालं असलं की मंदी येणार आहे बा, आपण 9-9, 10-10 जरी फण्या ठेवल्या असता आणि त्या फण्या जर तुटल्या असता तर आपल्याला चांगल्या प्रकारे रेट जरी कमी असले तरी आपल्याला वजनाद्वारे आपल्याला हा भाव मिळालेला असता. तर शेतकरी मित्रांनो, केळी लागवड करताना विचारपूर्वक नियोजन करून आणि थोडा विचार करूनच केळी लागवड करावी. केळी म्हणजे पैसा आहे वा, या गोष्टीचा विचार सोडून द्यावा. केळी म्हणजे 1000 रुपयाचा भाव मिळेल या हिशोबाने तुम्ही केळी लागवड केली आणि 1-2 वेळेचा तुमचा माल हा एक्सपोर्ट झाला तर तुम्हाला हे चांगल्या प्रकारे बेनिफिट मिळणार पीक आहे. शेतकरी मित्रांनो, जेव्हा तेजीमध्ये असते तर व्यापारी जेव्हा आपल्याकडे येत असतो तेव्हा बाण कोपऱ्याला जर एखादी झाड असलं ना तर ते सुद्धा तो कापून घेऊन जात असतो जर एक्सपर्ट क्वालिटीचा माल असता. पण हा एक्सपर्ट क्वालिटीचा माल आहे, याला दर कमी आहे, पडलेले दर आहे, 1000 रुपयाच्या खाली दर चालू आहे. तर विचारत सुद्धा नाही आहे की इथे छान माल आहे बा आणि आम्ही कापून घेऊन जातो, त्याच्या रावण्या कराव्या लागतात. आणि शेतकरी मित्रांनो, जेव्हा आपला तेजी असते तर तेजीमध्ये आपल्याला केळी जर सापडली तर आपल्याला वाटतं जैनचं रोप लावायचं की पाटील बायोटेकचं लावायचं, लक्ष्मीचं लावायचं, कोणतं, असं आपण विचार करत असतो. आणि जर मंदीमध्ये आपल्याला 2-1 मंद्या सापडल्या ना, आपण डायरेक्ट रोपावरून डायरेक्ट खोडावर येऊन जात असतो. तर शेतकरी मित्रांनो, असंही होऊ शकतं. तेजी मंदी ही शेतकऱ्यांना अनुभव असेल तरच तुम्ही नवीन केळी लागवड रोप लागवड